एक दिवस आपला रडायचाही असेल. आज तुमचे माझे दिवस चांगले आहेत, नम्रतेनं घालवा. हेच दिवस उद्या राहतील असं नाही, जरा नम्रतेनं राहा. नम्रतेनं लय दिवस चालत नाही. ते भीमानं त्याला सांगितलं, तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय, ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता. तो एक दिवस आमचा रडायचा होता. अरे 100 जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली, तेव्हा तुम्ही हसत होते रे. मी खाली मान घालून पाहत होतो. विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, लाक्षागृहात तुम्हाला आम्हाला जाळलं. ते दिवस तुमचे हसायचे होते. पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय, आज दिवस माझे हसायचे, तुझे रडायचे. जेव आंधळ्या जेव, पण एक ऐक, माझ्या घरातल्या अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाभ होणार नाही. का? तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तळतळाट कोणाचा घेऊ नका. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले, तर बायांनी भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा, गुरुमामा. कुठून फायदा झाला काय तो अवलाद? असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. गुरुमामा कुठून आले काय ती अवलाद? गुरुमामा. महिला मंडळ, आपल्या भावाचा शर्ट फाटलाय, फाटू द्या. त्याची दाढी वाढली, वाढू द्या. पण भाच्याच्या माग उभं राहायला मामा शोभतो, हे ध्यानात ठेवा. रक्ताचं नाथ आहे ते. असं काही पैशाच्या गमिंडीवर सगळं चालतं काय? हायवेमध्ये जमीन गेली तर बहीण वादी झाली, भाऊ प्रतिवादी झाला. भाऊवादी बहीण प्रतिवादी, ओवळी ते भाऊ राया कोणाला दाखिता? निवांत विचार करा. रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसाला सांगून ठेवतो, कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका. हे मित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत, हे ध्यानात ठेवा. अरण्याला आग लागल्यावर हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही, आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही, तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना, अंगातली ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागं जेवढे हिंडत आहे एक सापडायचा नाही. पाहायचा असेल प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका. एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही. फक्त पाजू नका 8 दिवस. हे नालाय की तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुम्ही? ते म्हणतील मला जाळल्यावर कळलं. लोकांना वेळ नाही आहे. हो, समजा शहरात आपल्या मळ्या बेळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय, अंत्यविधी कवा आहे, उचलल्यावर सांग. म्हणजे मी तेव्हा निघल, नदीवर आल्यावर परत मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे फोन. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र आहे? भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत, हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना, आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्या